नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 6वे ऐच्छिक विषय लोकप्रशासनाचा पेपर क्रमांक 13 अर्थात सार्वजनिक धोरण आणि विकास याचा अभ्यास करत होतो. सुरुवातीच्या काही तासांमध्ये आपण सार्वजनिक धोरण म्हणजे काय, या धोरणाचे प्रकार कोणते आहेत, या धोरणांचे उद्देश काय असू शकतात, किंवा ही संबंध सार्वजनिक धोरण प्रक्रिया जी सरकारची प्रमुख जबाबदारी, सरकारचं प्रमुख कार्य म्हणून आपल्या समोर येत आहे, त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे याच्या संबंधानं आढावा घेत होतो. त्यानंतर आपण सार्वजनिक धोरण अभ्यासक्रमामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक प्रकरण अर्थात सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या घटकांचा अभ्यास करत होतो. मित्रहो, जसं मगाशी म्हटलं की सार्वजनिक धोरण ही जरी सरकारची भूमिका असली, सरकार त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिकेत असलं, यातून सरकारची नियत, सरकारचे उद्देश, सरकारचे आश्वासने प्रतिबिंबित होत असली, तरीही याच्या निर्मितीमध्ये फक्त आणि फक्त शासन असू शकत नाही, तर त्याला सहाय्यकारी अनेक असे घटक असतात. आणि या घटकांमध्ये आपण एका घटकाच्या संबंधाने सविस्तर चर्चा केली होती, आणि तो घटक होता कायदेमंडळाचा. या तासामध्ये आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत की सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये कार्यकारी मंडळाची काय भूमिका आहे. ही भूमिका जाणून घेण्यापूर्वी आपल्याला कार्यकारी मंडळ म्हणजे काय याचा ढोबळ विचार करावा लागेल. ज्या पद्धतीची शासन व्यवस्था असते त्या पद्धतीने कार्यकारी मंडळांच्या व्याख्या या सातत्याने बदलत असतात. भारतासारख्या देशामध्ये जेथे संसदीय लोकशाही शासन पद्धती आहे आणि जेथे नाममात्र कार्यकारी प्रमुख आणि वास्तविक कार्यकारी प्रमुख असा भेद केला जातो, त्या ठिकाणी कार्यकारी मंडळामध्ये मुख्यतः कॅबिनेट याचा उल्लेख करावा लागेल. परंतु फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी असे नाही, तर या कार्यकारीमध्ये आपल्याला त्या राज्यातील उच्चस्तरीय नोकरशाहीचा देखील समावेश करावा लागेल. घटनात्मक तरतुदींचा जर विचार केला तर आपल्याला त्यामध्ये राष्ट्रपतींचा देखील विचार करावा लागेल. आणि अशा पद्धतीने कार्यकारी मंडळ म्हणजे जो शासनाचा मूळ मुख्य भाग असतो, तो आपल्याला येथे सांगता येईल, समावेशित करता येईल. मित्रहो, धोरण निर्मितीचे प्रत्यक्ष कार्य व जबाबदारी ही या कार्यकारीचीच आहे. धोरण निर्माण करणे ते अगदी धोरणाच्या यशापर्यंत थेट जबाबदारी असणारी अशी ही कार्यकारी मंडळाची यंत्रणा धोरणाच्या निर्मितीमध्ये देखील अत्यंत सक्रिय व मध्यवर्ती भूमिका बजावत असते. भारतासारख्या संसदीय लोकशाहीमध्ये बहुमत प्राप्त पक्ष जर असेल, किंवा बहुमतवाला पक्ष जर का सरकारमध्ये असेल, सत्तेवर असेल, तर अक्षरशः
कार्यकारी मंडळाची एकाधिकारशाही असते. मित्रांनो, बहुतांश सरकारी धोरणांची निर्मिती ही या कार्यकारी मंडळाच्या कॅबिनेटच्याच माध्यमातून होत असते. भारतासारख्या देशामध्ये कॅबिनेट जे आहे किंवा जे मंत्रिमंडळ असतं ते सामूहिक जबाबदारी, गोपनीयता, निर्णयातील एकवाक्यता यानुसार कार्य करत असतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की सार्वजनिक धोरणाची निर्मिती करत असताना कार्यकारी मंडळ प्रत्यक्ष जबाबदारी पेलत असतं. सार्वजनिक धोरणाला आकार देण्याची मुख्य व प्रत्यक्ष कार्य हे कार्यकारी मंडळच पार पाडत असतं. सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीमध्ये आपली जबाबदारी पार पाडत असताना कार्यकारी मंडळ आणखीन एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतं आणि ते म्हणजे नोकरशाही यंत्रणेला मार्गदर्शन करणे, या नोकरशाहीचे नियंत्रण करणे. सार्वजनिक धोरणाच्या निर्मिती करत असताना कार्यकारी मंडळाला जनतेच्या आशा, अपेक्षा, त्यांच्या गरजा, आवश्यकता यांच्या संबंधानं जे पुनर्भरण असतं, जे फीडबॅक असतो तो या नोकरशाहीकडूनच मिळत असतो. इतरही माध्यमे आहेत, परंतु प्रामुख्याने नोकरशाही ही त्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. या नोकरशाहीला मार्गदर्शन करण्याचं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं अतिशय महत्त्वाचं असं काम या कार्यकारी मंडळाला करावं लागतं. कारण नोकरशाही जी आकडेवारी पुरवत असते, जी माहिती पुरवत असते, जनतेकडून आलेली निवेदने किंवा फीडबॅक वरिष्ठांकडे, शासनाकडे पोहोचवत असते, त्यावर आधारितच सार्वजनिक धोरण आकार घेत असतं. म्हणजे सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीसाठी जो कच्चा ढाचा असतो किंवा जे रॉ मटेरियल असतं किंवा जी प्रारंभिक माहिती असते ती पुरवण्याचंच काम हे नोकरशाही करत असते. आणि त्यामुळे हे कार्य करत असताना त्या नोकरशाहीला मार्गदर्शन करणं, त्या नोकरशाहीला चुका कमीत कमी किंवा न करायला भाग पाडणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, त्यांच्यावर देखरेख पर्यवेक्षण करणं ही कार्यकारी मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आपण जाणतोच की शासन व्यवस्थेमध्ये अधिकार परंपरेनुसार नोकरशाही काम करत असते. नोकरशाहीच्या सहकार्य घेतल्याशिवाय, त्यांच्यासोबत समन्वय साधल्याशिवाय सार्वजनिक धोरणाची निर्मिती ही अचूक आणि चपखल होऊ शकत नाही. आणि म्हणून या नोकरशाही सोबत समन्वय ठेवताना, त्यांचं मार्गदर्शन करताना, त्यांचं मार्गदर्शन वरिष्ठांचं घेत असताना कार्यकारी मंडळ हे सक्रिय असणं अतिशय महत्त्वाचं असतं. यानंतर आपल्याला सार्वजनिक धोरण निर्मितीमध्ये कार्यकारी मंडळांची भूमिका तपासत असताना आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे, भूमिकेकडे दृष्टिक्षेप टाकावा लागेल आणि तो म्हणजे जनता व प्रसारमाध्यमांशी असणारा संवाद. शासन हे आपण पाहिलं की सार्वजनिक धोरणाच्या निर्मितीसाठी प्रमुख जबाबदारी घेणारा घटक आहे. शासन काय करतं तेच सार्वजनिक धोरण असतं. आणि अशा वेळी जनतेच्या इच्छा, अपेक्षा, मागण्या, आवश्यकता काय आहेत हे जाणून घेणं आणि शासन काय करत आहे, कशा पद्धतीनं करत आहे, कोणत्या प्राधान्यक्रमानं ठरत आहे याच्या संबंधानं सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं हे देखील कार्यकारी मंडळाला करावं लागत असतं.
सातत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद ठेवून धोरण निर्मिती अधिक पारदर्शक, अधिक प्रतिसादात्मक बनविण्याकडे या कार्यकारी मंडळाचा कल असतो. आणि त्यामुळं कार्यकारी मंडळ सार्वजनिक धोरणाच्या निर्मिती करत असताना सातत्याने जनता व प्रसारमाध्यमांशी संवाद साधून असते. सार्वजनिक धोरणांची निर्मिती करत असताना कार्यकारी मंडळ आणखीन एका माध्यमातून सक्रिय असतं, ते म्हणजे कॅबिनेट समित्या. संसदीय शासन पद्धतीमध्ये धोरण निर्मितीसारखी तांत्रिक गुंतागुंतीची क्लिष्ट अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यकारी मंडळाला विशेषज्ञ असं सल्लागार मंडळ, ज्याला आपण थिंक टँक म्हणू, त्याची आवश्यकता असते. आणि ते काम या कॅबिनेट समित्यांच्या माध्यमातून पार पाडलं जातं. राजकीय व्यवहार समिती असेल, आर्थिक व्यवहार समिती असेल, संसदीय व्यवहार समिती असेल, निवड समिती असेल, यांच्या माध्यमातून जे काम सार्वजनिक धोरण तयार होत असताना अतिशय महत्त्वाचं असतं, त्या जबाबदाऱ्या या कॅबिनेट समित्यांच्या माध्यमातून पार पाडता येऊ शकतात. कॅबिनेट सचिवालय असेल, पंतप्रधानांचं कार्यालय असेल, वरिष्ठ नोकरशाही असेल, ही देखील यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सार्वजनिक धोरणाची निर्मिती करत असताना कार्यकारी मंडळ हे प्रामुख्यानं जर कुठली भूमिका बजावत असेल तर ते विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष जबाबदारी व कार्य यांचा स्वीकार करणे, या गोष्टी कार्यकारी मंडळ करत असते. थोडक्यात या स्थायी कार्यकारींची भूमिका ही इन्फॉर्मेटिव्ह, सजेस्टिव्ह आणि ॲनालिटिकल असते असे आपल्याला म्हणावे लागेल. पुढील तासामध्ये आपण सार्वजनिक धोरणांची निर्मिती होत असताना आणखी एक अतिशय महत्त्वाचा योगदान देणारी संस्था पाहणार आहोत, ते म्हणजे न्यायालय. तुर्तास धन्यवाद.